तर मित्रांनो, मागील भागात आपण सिडकोच्या बहुप्रतीक्षित अशा सिलेक्ट माय सिडकोम किंवा प्रथम विकास प्रथम प्राधान्य जी काही योजना जाहीर केली जाणार आहे त्या योजनेचे नेमका उत्पन्न गट कोणते आहेत, नेमका कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे आहेत आणि त्यांचा नेमका कार्पेट एरिया काय आहे या संदर्भात आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे। आणि आज मित्रांनो आपण नेमका याच सोडती संदर्भातलं अतिशय महत्त्वाचं अपडेट अर्थातच कोणत्या उत्पन्न गटासाठी कोणत्या ठिकाणी किती घरे उपलब्ध केली जाणार आहेत या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळी? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता जी काही सोडत येणार आहे मित्रांनो ती नेमका सोडत होणार आहे का प्रथमेश प्रथम प्राधान्य असणार आहे हे थोडंफार अजून डाऊटफुलच आहे, कारण हे चित्र स्पष्ट झालेलं नाहीये। पण जे काही घरांची संख्या आहे ती जवळजवळ फायनल झालेली आहे, ठिकाणं फायनल झालेली आहेत, कार्पेट एरिया फायनल झालेला आहे आणि उत्पन्न गट सुद्धा फायनल झालेले आहेत। त्याची आपण सातत्याने माहिती पाहत आहोत। आज मित्रांनो आपण जी माहिती पाहतोय की नेमका EWS उत्पन्न गटाचे जे काही ठिकाणे सांगितले नेमका कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत हेही आपल्याला माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। आता मित्रांनो आपण कालच्या भागात अगोदरच्या भागात पाहिलं की EWS उत्पन्न गटासाठी 15,030 घरे उपलब्ध आहेत, LIG उत्पन्न गटासाठी 3,830 घरे उपलब्ध आहेत, LIG A उत्पन्न गटासाठी 5,252 घरे उपलब्ध आहेत आणि LIG B साठी जी 2 BHK ची घरे आहेत 2,150 घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। अशी एकूण 26,262 घरे उपलब्ध केली जाणार आहेत। आता जर तुम्हाला ठिकाणांचा जर उल्लेख करायचा झाला तर उत्पन्न गटाप्रमाणे आपण ठिकाणं पाहूया नेमका कोणत्या ठिकाणी किती घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आता या ठिकाणी मित्रांनो पहिलं ठिकाण आहे खारकोपर प्लॉट क्रमांक 2A। खारकोपर प्लॉट क्रमांक 2A या ठिकाणी 228 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत। त्याशिवाय खारकोपर 2B प्लॉट क्रमांक 2B या ठिकाणी 288 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत। अशी एकूण 576 घरे ही खारकोपर रेल्वे स्टेशनच्या बाहेर जो काही प्रकल्प आहे रेल्वे स्टेशनला लागूनच आहे मित्रांनो त्या प्रकल्पामध्ये ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत। दुसरं ठिकाण सांगितलं गेलं मित्रांनो ते म्हणजे बामणडोंगरी रेल्वे स्टेशन, उल्वे रेल्वे स्टेशन ज्याला आपण म्हटलं जातं, उल्वे नोड्स मधील बामणडोंगरी रेल्वे स्टेशन। आता त्या स्टेशनच्या बाहेर जी काही पूर्वी लॉटरी झाली होती 5,000 घरांची त्यातील शिल्लक काही घरे आहेत आणि काही नव्याने बांधलेली घरे आहेत, तर त्या ठिकाणी मित्रांनो एकूण 1700 घरे उपलब्ध केली जाणार आहेत। 1,700 घरे या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत EWS उत्पन्न गटाकरिता। आणि खरंच मित्रांनो ही खूप चांगली संधी आहे तुम्हाला जर स्टेशनच्या बाहेर घरे घ्यायची आणि कॉम्प्लेक्स सुद्धा खूप चांगला आहे, खूप सुंदर आहे। आम्ही त्या ठिकाणी अनेकदा व्हिजिट केली, अनेकदा त्या कॉम्प्लेक्सची माहिती घेतली, त्या ठिकाणी सुद्धा घरांचं बांधकाम खूप चांगल्या पद्धतीनं केलं जात आहे आणि म्हणून कुठेतरी तुम्हाला उल्वे बामणडोंगरी नोडमध्ये 1700 घरे घेण्याची संधी मिळणार आहे। त्याच्यानंतर चौथं महत्त्वाचं ठिकाण आहे मित्रांनो ते म्हणजे खारघर बस डेपो। खारघरमध्ये घरे येतील का नाही हा प्रश्न होता, पण खारघर बस डेपो या ठिकाणी EWS उत्पन्न गटाकरता 1700 घरे उपलब्ध केली जाणार आहेत। जो डीमार्टच्या समोर जो काही डीमार्टच्या बाजूला जो काही प्रकल्प आहे तिथे ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि तिथे सुद्धा आम्ही साईट व्हिजिट केलेली आहे, तेथील इमारतीचा आम्ही व्हिज्युअल्स दाखवलेले आहेत किंवा बाहेरील जी काही माहिती आहे ती आम्ही नक्कीच त्याच्यात दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे, तुम्ही तेही नक्कीच पाहून घेऊ शकता। म्हणून खारघरमध्ये सुद्धा तुम्हाला घरे घेण्याची संधी मिळणार आहे। 1700 घरे या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत। त्यानंतर मित्रांनो कळंबोली बस डेपो, कळंबोली बस डेपो या ठिकाणी EWS उत्पन्न गटाची 1,360 घरे या सोडतीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत, जी 1 BHK स्वरूपाची असणार आहे, जी फक्त EWS उत्पन्न गटासाठी आहेत मित्रांनो। आणि त्याही ठिकाणी आम्ही साईट व्हिजिट केलेली आहे, त्या ठिकाणी आम्ही एक आढावा घेतलेला आहे बाहेरून इमारत कशी आहे किंवा एरिया कशा आहे त्याची आम्ही पुरेपूर त्याच्यामध्ये माहिती खरंच देण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून तिथे सुद्धा 1,360 घरे घेण्याची संधी आपल्याला या सोडतीच्या माध्यमातून नक्कीच मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो 6 नंबरचं ठिकाण आहे तळोजा सेक्टर क्रमांक 28। तळोजा सेक्टर क्रमांक 28 इथे 2,185 घरे ही 1 BHK ची उपलब्ध केली जाणार आहेत, जी फक्त EWS उत्पन्न गटाकरता आहेत। तळोजा सेक्टर क्रमांक 28 इथे सुद्धा आम्ही साईट व्हिजिट केलेली आहे, एकदम बाहेरचा एरिया सुद्धा आम्ही तिथे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। आणि त्यानंतर आहे मित्रांनो शेवटचं तळोजा सेक्टर क्रमांक 39।
तळोजा सेक्टर क्रमांक 39 या ठिकाणी सुद्धा खूप चांगलं लोकेशन आहे, म्हणजे हायवेला लागून आहे आणि चांगल्या ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत मित्रांनो. तिथे सुद्धा आम्ही साईट व्हिजिट केलेली आहे. आजूबाजूची लोकॅलिटी त्याच्यात आम्ही दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये नेमका एरिया कसा आहे, आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहे, ही सगळी माहिती आम्ही त्याच्यात दिलेली आहे. सुंदर इमारती आहेत, कलरफुल इमारती बनवण्याचा प्रयत्न कुठेतरी केलेला आहे म्हाडाकडून आणि सगळी घरे मित्रांनो चांगल्या चांगल्या रेप्युटेड बिल्डरांकडून बनवली जात आहेत. म्हणजे अशी EWS उत्पन्न गटासाठी एकूण 15,030 घरे या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. दुसरा उत्पन्न गट आहे मित्रांनो LIG, अर्थातच अल्प उत्पन्न गट. आता अल्प उत्पन्न गट ज्या ठिकाणी आपल्याला 322 स्क्वेअर फीटचीच घरे मिळणार आहेत 1 BHKची आणि त्या ठिकाणी मित्रांनो जे काही ठिकाणं सांगितले गेले आहेत त्याच्यामध्ये पहिलं ठिकाण तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. पहिलं ठिकाण आहे खारघर बस टर्मिनल. अर्थातच पुन्हा तुम्हाला खारघरमध्ये LIG उत्पन्न गटासाठीची 1 BHK घेण्याची संधी नक्कीच मिळणार आहे. तर खारघर बस टर्मिनल या ठिकाणी 340 घरे ही उपलब्ध केली जाणार आहे, जे 2 टावरमध्ये ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत. तेही आम्ही तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मित्रांनो. नेमका लोकॅलिटी कशी आहे, इमारत कशी आहे, त्याच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे हे आम्ही नक्कीच त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे सगळे व्हिडिओ आम्ही लवकरच रिलीज करणार आहोत. सगळे डिटेलमध्ये आम्ही माहिती देणार आहोत मित्रांनो. म्हणून खारघर या ठिकाणी तुम्हाला 340 घरे घेण्याची संधी या लॉटरीच्या माध्यमातून मिळणार आहे. दुसरं ठिकाण सांगितलं अतिशय महत्त्वाचं आहे मानसरोवर रेल्वे स्टेशन. मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या बाहेर जो काही प्रकल्प सुरू आहे तिथे LIG उत्पन्न गटाकरिता घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. लक्षात घ्या, त्या ठिकाणी सुद्धा 840 1 BHKची घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि तोही खूप चांगला एरिया आहे, स्टेशनला लागून आहे. तुम्हाला ट्रॅव्हलिंगचं टेन्शन नाही आहे, पार्किंगची सुद्धा व्यवस्था केली जाणार आहे असं बोललं जाते. आणि म्हणून हे लोकेशन माझ्या म्हणजे खारघरनंतर हेच लोकेशन सगळ्यात टॉप लोकेशन ठरणार आहे. आणि म्हणून मानसरोवर या ठिकाणी तुम्हाला 840 घरे घेण्याची संधी मिळणार आहे. मानसरोवरच्या नंतर थोडं पुढे गेलात तर खांदेश्वर रेल्वे स्टेशन. खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या दोनही बाजूला घरे उपलब्ध मित्रांनो. एक तर कामोठे साईडला आहे, दुसरं खाडी साईडला घरे आहेत. तर खांदेश्वर या ठिकाणी जवळजवळ 1230 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, जी अतिशय चांगल्या ठिकाणी आहेत. म्हणजे ती सुद्धा प्राईम लोकेशनला आहेत असं आपण सांगू शकतो, कारण स्टेशनला लागूनच ही घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. नक्की ज्याही ठिकाणी चांगली मागणी येऊ शकते असं वारंवार बोललं जात आहे. आणि खांदेश्वरच्या नंतरचं एक ठिकाण आहे मित्रांनो, थोडं पुढे गेलात तर आपल्याला लागतं पनवेल. आता पनवेल बस टर्मिनल याही ठिकाणी 172 घरे ही LIG उत्पन्न गटाकरिता उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आणि पनवेलमध्ये सुद्धा तुम्हाला घरे घेण्याची नक्कीच चांगली संधी या निमित्ताने निर्माण झालेली आहे. आणि अखेरचं ठिकाण आहे, शेवटचं ठिकाण आहे मित्रांनो, तळोजा सेक्टर क्रमांक 29 या ठिकाणी 1248 1 BHKची घरे या उत्पन्न गटाकरिता LIG उत्पन्न गटाकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हणजे एकंदरीत LIG उत्पन्न गटाकरिता तुम्हाला एक डिटेल समजले असतील. आता LIG उत्पन्न गटाकरिता जे काही घरे आहेत मित्रांनो ती EWS आणि LIGचं जवळजवळ स्ट्रक्चर सेम आहे. तर आता LIG उत्पन्न गटाकरिता जी काही घरे उपलब्ध केली जातील त्याचा आपण फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, 2 प्रकारचे 1 BHK आपल्याला मिळणार आहेत. एक EWS साठी 322चा एरिया आणि दुसरा LIG साठी 322चा कार्पेट एरिया. फक्त जास्त फरक नाही, फक्त स्ट्रक्चरमध्ये थोडा फरक आहे, पण असं खूप मेजर फरक नाही, कारण कार्पेट एरिया तुमचा 29.91 अर्थातच 322 स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया आहे. या ठिकाणी तुम्हाला 1 लिव्हिंग रूम, किचन आणि बेडरूम मिळणार आहे, जे प्रॉपरली कमीत कमी जागेत चांगला म्हणजे रूम बसवण्याचा किंवा फ्लॅट बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या घराचं डिझाईन मित्रांनो हाफिज कॉन्ट्रॅक्टर या सुप्रसिद्ध व्यावसायिकाकडून किंवा सुप्रसिद्ध डिझायनरकडून बनवण्यात आलेलं आहे. आता LIG A मध्ये सुद्धा 398 स्क्वेअर फीटची घरे 1 BHKची घरे या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो जे 2च ठिकाणी ही घरे उपलब्ध झालेली आहेत, आपण अगोदरच्या व्हिडिओत पाहिलेलं आहे. पहिला आहे सेक्टर क्रमांक 29 या ठिकाणी 4436 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. फक्त सेक्टर क्रमांक 19 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात घरांची संख्या जास्त आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि जसं सांगितलं की 50% घरे ही फक्त तळोजा नोड्स मध्येच असणार आहेत. आणि म्हणून कुठेतरी तळोजा सेक्टर क्रमांक 29 या ठिकाणी 4436 घरे उपलब्ध केली जाणार आहेत. आणि त्यानंतर तळोजा सेक्टर क्रमांक 37 या ठिकाणी 816 घरे LIG A उत्पन्न गटाकरिता उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आता याचा फ्लोर प्लॅन कसा आहे तेही आपण पाहूया. आता LIG A जो काही 398 स्क्वेअर फीटचा जो काही एरिया आहे, 36.97 स्क्वेअर मीटरचा जो काही एरिया किंवा 398 स्क्वेअर फीट, तर इथे सुद्धा प्रॉपरली तुम्हाला लिव्हिंग रूम, किचन आणि बेडरूम मिळाले. यामध्ये फरक एवढा की इथे तुम्हाला मास्टर बेड दिला गेला आहे. म्हणजे अतिशय चांगली गोष्ट ही आहे की तुम्हाला विथ मास्टर बेड तुम्हाला हा फ्लॅट मिळणार आहे. 1 BHKचा फ्लॅट जो काही आहे प्रशस्त आहे, बऱ्यापैकी खूप चांगला आहे, कारण 398 खूप कमी एरिया नाही, कार्पेट एरिया आहे आणि त्याच्यामुळे ही सुद्धा घरे खूप चांगली आहेत. यांना सुद्धा चांगला डिमांड येऊ शकते.
नेमकं फ्लोअर प्लॅन आपल्याला समजलं असेल मित्रांनो. यानंतर LIG B मध्ये सुद्धा 2 BHKची घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. आता 2 BHKची 2150 घरे या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो. ती सुद्धा 2 नोड्समध्ये उपलब्ध केलेली आहे. पहिला आहे सेक्टर क्रमांक 29 तळोजा, या ठिकाणी 2142 घरे असणार आहेत आणि सेक्टर क्रमांक 37 या ठिकाणी 8 घरे असतील असं कळालेले आहे. आता 8 घरे कशी काढली हेच कळत नाहीये, कदाचित काहीतरी थोडीफार त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस केले जाऊ शकतात, पण सध्या मिळालेल्या माहितीनुसार 8 घरे उपलब्ध केली जातील. अशी एकूण 2150 घरे 2 BHK साठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं वृत्त आम्हाला मिळालेलं आहे, जे खात्रीलायक वृत्त आहे. म्हणून एकंदरीत आता 2 BHKच्या घरांचा प्लॅन कसा असणार आहे तेही आपण पाहूया. यानंतरचा मित्रांनो 2 BHKचा प्लॅन, ज्याचा कार्पेट एरिया 50.16 स्क्वेअर मीटर अर्थातच 540 स्क्वेअर फीटची एरियाची घरे आहेत. या ठिकाणी दोन्ही प्रकारची घरे तुम्ही पाहू शकता. सेक्टर क्रमांक 29 आणि सेक्टर क्रमांक 37 या दोन ठिकाणी अशा वेगवेगळ्या प्रकारची घरे उपलब्ध केलेली आहेत. सगळी 2 BHKची आहेत मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला जो काही बेड मिळणार आहे तो बेड तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मास्टर बेड मिळणार आहे. आणि म्हणून कुठेतरी अनेकांना इच्छा होती की 2 BHK आम्हाला घ्यायचा आहे, नेमका त्याचं स्ट्रक्चर कसं असेल, तर अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे. आम्ही लवकरच मित्रांनो यांचा सॅम्पल फ्लॅट घेऊन येणार आहोत. नक्की आपल्याला मित्रांनो चारही उत्पन्न गटासाठीच्या कोणत्या ठिकाणी किती घरे असणार आहेत आणि त्यांचा फ्लोअर प्लॅन कसा असणार आहे ही सगळी माहिती आपल्याला मिळाली असेल. या ठिकाणी EWAची उत्पन्नाची मर्यादा मी सांगितली 6 लाखापेक्षा कमी, पण LIGची उत्पन्न मर्यादा असं बोललं जातं की LIGची उत्पन्नाची मर्यादा ही 6 लाखापेक्षा जास्त असेल, त्याला मर्यादा नसेल असंही कुठेतरी बोललं जाते. ही आपल्याला लवकरच स्पष्ट होणार आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.